जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 69व्या राष्ट्रीय शालेय खेळांचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पंजाब या राज्यामध्ये 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाचं आयोजन करण्यात येत आहे व या स्पर्धा 6 जानेवारीपासून सुरू झाल्या असून 11 जानेवारीपर्यंत चालतील. आणि पंजाबमध्ये या स्पर्धा कुठे पार पडत आहेत? तर लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियममध्ये या स्पर्धा पार पडत आहेत. आता हा प्रश्न पहा. सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर आता सिक्कीम उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी मुहम्मद मुश्ताक यांची नियुक्ती करण्यात आली. मुहम्मद मुश्ताक हे सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनण्यापूर्वी ते केरळ उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व त्यानंतर त्यांना सिक्कीम उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश बनवण्यात आला आहे. बरं, मग केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनलेत? तर केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे सोमेन सेन बनले आहेत. अलीकडेच आपण पाहिलं होतं की मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रेवती डेरे यांची नियुक्ती करण्यात आली. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे महेश सोनक बनलेत, तर पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे संगम कुमार साहू बनले आहेत. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, कार्यवाहक मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ही राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार करण्यात येते? तर कलम 223 नुसार ही नियुक्ती करण्यात येते. व न्यायाधीशांच्या बदल्यासंबंधित तरतूद ही कोणत्या कलमात देण्यात आली आहे? तर 222 मध्ये ही तरतूद देण्यात आली आहे. दोन्ही कलम लक्षात ठेवा. 222 मध्ये न्यायाधीशांच्या बदल्याची तरतूद देण्यात आली आहे, तर कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद ही कलम 223 मध्ये देण्यात आली आहे. आणि हे जे मुख्य न्यायाधीश आहेत हे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पद धारण करू शकतात? तर वयाच्या 62 वर्षापर्यंत ते आपलं पद धारण करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने 21व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हे जे 21वं जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे याचं आयोजन गोवा या राज्यात करण्यात येत आहे. गोव्यात कुठे? तर गोव्यातील पणजी येथे 9 जानेवारीपासून हे संमेलन सुरू झालं असून 11 जानेवारीपर्यंत हे संमेलन चालेल. व या संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. तर या संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. आता हा प्रश्न पहा. दुबईच्या धर्तीवर देशातील पहिले भव्य मत्स्यालय कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? तर आता दुबईच्या धर्तीवर देशातील पहिलं भव्य मत्स्यालय हे आपल्या महाराष्ट्रात तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रात कुठे? तर महाराष्ट्रामध्ये अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर या मत्स्यालयाची निर्मिती करण्यात येत आहे. मागच्याच वर्षी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते या मत्स्यालयाचं भूमिपूजन देखील झालं आहे. मित्रांनो, याआधी ज्या काही प्रथम घटना घडल्यात त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश हा डेन्मार्क ठरला. विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य गुजरात. रोलिंग बजेट लागू करण्याची घोषणा करणारं पहिलं राज्य मध्य प्रदेश. भारतातील पहिल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या डिजिटल संग्रहालयाचं उद्घाटन हे छत्तीसगडमध्ये करण्यात आलं. भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन गुवाहाटी. तर भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य हे केरळ ठरलं आहे. पुढील प्रश्न. भारताच्या पहिल्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण नौका समुद्र प्रतापची निर्मिती कोणत्या शिपबिल्डर्सने केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच या जहाजाची निर्मिती गोवा शिपयार्ड या शिपबिल्डरने केली आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हे भारतातील पहिलंच प्रदूषण नियंत्रण जहाज असून याचं नाव लक्षात ठेवा, समुद्र प्रताप असं या जहाजाचं नाव आहे. आणि नुकतंच आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्र प्रताप हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल केलं आहे. या जहाजाची वैशिष्ट्ये सांगायची म्हणजे याची लांबी ही 114.5 मीटर, वजन 4200 टन, तर याचा कमाल वेग हा 22 नॉटपेक्षा जास्त आहे. आणि या जहाजाच्या निर्मितीसाठी 60% जास्त स्वदेशी सामुग्रीचा उपयोग करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. मित्रांनो, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने
आधारसाठी एक मॅस्कॉट लॉन्च केलाय. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा आधारसाठीचा मॅस्कॉट आहे व या मॅस्कॉटचंच नाव आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच या मॅस्कॉटचं नाव उदय असं आहे. आणि हा मॅस्कॉट आधारशी संबंधित माहिती लोकांना अधिक सुलभ आणि सहज समजण्यास मदत करेल. आता नियुक्तीवर आधारित प्रश्न पहा. अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी के बालासुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली. के बालासुब्रमण्यम यांनी अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून 1 जानेवारीपासून पदभार स्वीकारला. त्यांच्या आधी या मंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर डी के शुक्ला हे याचे अध्यक्ष होते. त्यांच्या निवृत्तीनंतर के बालासुब्रमण्यम हे अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. मित्रांनो, या आधीच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष हे विवेक भीमनवार बनलेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी पी.व्ही. सिंधू यांची नियुक्ती करण्यात आली. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ बनल्यात. नासाचे नवीन अध्यक्ष जेरेड इसाकमन बनलेत. युनिचरचे नवीन अध्यक्ष बरहम सालेह. ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त हे नागेश सिंग बनलेत. महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे, तर देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न. मित्रांनो, आता नुकतंच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं. तर त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता हे आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. माधव गाडगे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण व चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हे तिन्ही पुरस्कार मिळालेले आहेत. फक्त पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही. त्यांना पद्मश्रीने 1981 साली सन्मानित करण्यात आलं, तर पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना 2006 मध्ये प्रदान करण्यात आला व त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी 2024 मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्राच्या चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. इतर पुरस्कार सांगायचे झाले तर त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, ओलो पर्यावरण पुरस्कार, टायलर पुरस्कार व विक्रम साराभाई हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. माधव गाडगे यांच्याविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. त्यांचा जन्म 24 मे 1942 मध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी आपली पदवी फर्ग्युसन महाविद्यालयातून प्राप्त केली. पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठातून, तर PhD हार्वर्ड विद्यापीठातून प्राप्त केली आहे. भारतात परतल्यावर ते बेंगलोर इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत रुजू झाले व या संस्थेच्या पर्यावरण विज्ञान केंद्राचे ते संस्थापक होते. यासच त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेवर, राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासह अनेक संस्थांमध्ये काम केलं आहे. त्यांची पुस्तके सांगायची झाली तर दिस फिशर्ड लँड आणि इकॉलॉजी अँड इक्विटी ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. आणि 2011 साली जी पश्चिम घाट तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती त्याची माधव गाडगे हेच अध्यक्ष होते. माधव गाडगे यांनी पश्चिम घाटाच्या क्षेत्रापैकी 75% क्षेत्र हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्याची शिफारस केली होती, जी आजपर्यंत मान्य झालेली नाही. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो प्रवासी भारतीय दिवस आहे हा दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 9 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते व या घटनेच्या स्मरणार्थच 2003 पासून प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ग्रेटर नोएडा या शहरात देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक सुरू करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 10व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.